भावानो, आज मी तुम्हाला एक रिसॉर्ट दाखवतो जे कोकणातलं वसवलेलं आहे. हे असं तुम्ही मँग्रोव्जमधून पायवाट काढत तुम्ही असं पुढे जाऊ शकता. इथे खूप थंडगार हवा आहे. बाहेर तसं कोकणात बघितला तर खूप गरमी आहे. 37-38 डिग्री टेम्परेचर आहे, पण इथं ती जाणवत नाही. इथे पुढे आल्यानंतर हे तुम्हाला बघू शकता. हे बघा, हे मस्तपैकी हा व्ह्यू तुम्हाला दिसतो. किती भारी व्ह्यू आहे बघा. खूप सुंदर व्ह्यू आहे. इथून तुम्हाला हा सनसेट तुम्ही असं एन्जॉय करू शकता. हे इथे त्यांचे रिसॉर्ट आहेत जे राहण्यासाठी केलेले. सी व्ह्यू असे रिसॉर्ट आहेत, कॉटेजेस आहेत आणि बांबू हाऊसेस सुद्धा आहेत. इथं बसून तुम्ही निवांत पाहू शकता. असा सुंदर सारखा व्ह्यू तुम्हाला मिळतो. इथून तुम्ही जसं खाली येता तुम्ही बघू शकता सनसेट. एवढा सुंदर व्ह्यू आहे. इथून तुम्हाला जर बीचला जायचं असेल तर साधारण एक 5 मिनटं वॉक करावं लागतं. ते असं खाली यावं लागतं. इथं खाली आलात की तुम्हाला हे बघा, तुम्ही जे सोलकढी पिता, हे जे कोकमाचं झाड आहे, कोकम म्हणतात त्याला, हे कोकमाचं झाड आहे. ते बघा वर जा लागलेली आहेत. तुम्हाला दिसत असेल तर दाखवतो. एक मिनटं थांबा. हे बघा, ही फळं असतात, कोकमाची फळं म्हणतात त्याला. फळं आहेत, ही फळं आहेत. ही फळं कोकम याला वाळून बिळून हे कोकमाचं सरबत किंवा याचं आगळ तयार केला जातो. असं खाली तुम्ही प्रॉपर कोकणाच्या, किती सुंदर दिसतंय बघा. ही जी कोकणाची माडी आहे, ह्याच्यानं पायवाट काढत तुम्हाला बीचसाठी जावं लागतं. जेव्हा मित्रांनो तुम्ही येता तेव्हा तुम्हाला असा प्रायव्हेट बीच मिळतो जो पूर्णपणे निर्मनुष्य आहे. खूप कमी लोक इथं असतात. हा बीच बघू शकता तुम्ही. हा व्ह्यू किती जबरदस्त आहे, आपण बघू शकतो. हे बघा मित्रांनो, हा जो स्पॉट दिसतोय हा देवबाग आहे. आणि तिथे जे लांब तुम्हाला जे दिसत आहे ते सुरूची झाडं आहेत ते म्हणजे तारकर्ली बीच आहे. हा असा सगळा भोगवे बीच किनारा येतो, नेवती भोगवे. आणि जे तिकडे लांब तुम्हाला जे दिसत आहे ही टेकडी समुद्रात, ती आहे नेवती फोर्ट. या नेवती फोर्टमध्ये सुद्धा तुम्हाला काही बोट हायर करून तुम्ही जाऊ शकता. हा बघा किती सुंदर असा तुम्हाला दिसतोय. हे देवबाग दिसतोय मित्रांनो तुम्हाला, देवबाग. हे आहेत आमचे जानेमाने सागर मनोळकर, आजऱ्याचे उद्योगपती आणि मोठे फार्मासिस्ट उद्योगातले मोठे व्यक्ती. त्यानंतर हे आहेत दुसरे आजऱ्यातले मोठे उद्योगपती ज्यांची पेंटिंगची आणि इपॉक्सीची कंपनी आहे. हे आहेत मिस्टर लाड भावी सरपंच. हे ह्यांची नोटा छापायची फॅक्टरी आहे, असं म्हणू नका, प्रिंटिंग फॅक्टरी आहे. त्यानंतर येतात आमचे डॉक्टर, हे आजराचे जानेमाने डॉक्टर आहेत, डॉक्टर स्वप्नील कातकर आणि आजरा मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष. त्यानंतर येतात हे आमचे राकोस म्हणजे
काजू किंग, आजरातले मोठे काजू व्यापारी, जे गोवा, पुणा, मुंबई ठिकाणी जे तुम्ही काजू खाता त्यांचेच काजू खाता, म्हणजे त्यांनी तयार केलेले काजू खाता. त्यानंतर येतात आमचे हे मिस्त्री, जे आमच्या आजरातले मोठे वाइंडिंग आणि मोटर मेकॅनिक आहेत, जे मोठ्या मोठ्या बी आणि डिप्लोमा झालेल्या पोरांना सुद्धा हलवून सोडतात, एवढं नॉलेज यांच्याकडे भरपूर आहे. अशी आमची टीम आहे. त्यानंतर एक दुसरे आमचे शेवटचे मेंबर आलेले आहेत, ते म्हणजे हे मोठे बँकर आहेत. या बँकर आहेत आणि रिटायर झालेले आहेत मोठ्या बँकेतून, आज सुट्टीचा आनंद घेत आहेत. अशा प्रकारे आमची टीम आलेली आहे सगळी एन्जॉयमेंट करण्यासाठी. त्यानंतर हे इकडे बघू शकता, हे आहे देवबाग बीच. हा तो तुम्हाला दिसतो तो देवबाग बीच आहे. त्यानंतर तिकडे जो आहे तो सुरूची झाडं जी दिसतात ते आहे तारकर्ली, आणि हा आहे सनसेट. तसंच त्या साईडला तुम्हाला दिसतंय ते आहे निवती रॉक फोर्ट, जो तुम्हाला लाईट हाऊस जे म्हणतात निवतीचा, ते ओल्ड निवतीचा लाईट हाऊस आहे. तिथं तुम्ही काही फोटो हायर बिअर करून तुम्ही जाऊ शकता. चला मित्रांनो, येतो पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटूया. आभारी आहे.